घरात अचानक कुणाला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला, छातीत घट्टपणा, बोलायलाही दम लागतोय. अशा वेळी अनेक लोक घाबरून चुकीच्या गोष्टी करतात, ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडू शकते. पण जर तुम्हाला या 5 स्टेप्स माहीत असतील, तसेच कोणत्या चुका टाळायच्या हेही माहीत असेल, तर दम्याचा झटका बऱ्याच वेळा पटकन नियंत्रणात आणता येतो. कारण दम्याचा झटका म्हणजे श्वासनलिकांमध्ये अचानक सूज येणे, त्या अरुंद होणे आणि कफ वाढणे. यामुळे फुफ्फुसात हवा आत बाहेर जाणं कठीण होतं. म्हणून व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत घट्टपणा जाणवतो, सतत खोकला येतो, व्हीजिंगही होतं. पण योग्य वेळी योग्य पावले उचलली तर अनेक अस्थमा अटॅक्स कंट्रोल करता येतात. त्यामुळे आता आपण पाहू दम्याचा झटका घरच्या घरी कसा कंट्रोल करू शकतो. त्यासाठी कोणत्या 5 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. स्टेप 1, घाबरू नका, पेशंटला सरळ बसवा. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटला पॅनिक होऊ देऊ नका. व्यक्तीला सरळ बसवा, थोडं पुढे झुकायला सांगा, कपडे घट्ट असतील तर थोडे सैल करा. सरळ बसल्याने फुफ्फुसांना एक्सपांड व्हायला जागा मिळते आणि श्वास घेणं सोपं होतं. पण बऱ्याचदा लोक अशी चूक करतात की व्यक्तीला झोपवतात, पण झोपवल्यामुळे फुफ्फुसांवर दाब येतो आणि श्वास घेणं अजून कठीण होऊ शकतं. स्टेप 2, त्वरित रेस्क्यू इन्हेलर द्या. दम्याच्या झटक्यात सर्वात प्रभावी उपचार म्हणजे रिलिव्हर इन्हेलर. साधारणपणे साल्ब्युटॅमॉल इन्हेलर वापरला जातो. यासाठी इन्हेलर नीट शेक करा, पूर्ण श्वास बाहेर सोडा, माउथपीस ओठांमध्ये सील करा, प्रेस करताना खोल श्वास घ्या, 10 सेकंद श्वास रोखा, साधारण 1 ते 2 पफ द्या. हे औषध श्वासनलिका रिलॅक्स करून श्वास मोकळा करते. पण यातही लोक सामान्य चूक अशी करतात की लोक इन्हेलर देण्याऐवजी आधी घरगुती उपचार करायला लागतात. यामुळे मौल्यवान वेळ वाया जातो. स्टेप 3, स्पेसर वापरा. जर इन्हेलर सोबत स्पेसर असेल तर तो नक्की वापरा, विशेषतः लहान मुलांमध्ये, वृद्धांमध्ये आणि इन्हेलर नीट वापरता न येणाऱ्या लोकांमध्येही. स्पेसरमुळे औषध फुफ्फुसात जास्त प्रमाणात पोहोचतं. पण अनेक जण इन्हेलर खूप जलद घेऊन किंवा योग्य श्वास न घेऊन चूक करतात. त्यामुळे औषधांचा फायदा कमी होतो. स्टेप 4, ट्रिगर पासून व्यक्तीला दूर ठेवा. अस्थमा अटॅक अनेकदा काही ट्रिगरमुळे वाढतो. उदाहरणार्थ धूळ असेल, धूर, परफ्यूमचा वास, थंड हवा. त्यामुळे व्यक्तीला स्वच्छ व हवेशीर जागेत बसवा. कारण बऱ्याचदा काही लोक व्यक्तीला बंद खोलीत ठेवतात किंवा गर्दीत असेल तर गर्दीतच ठेवतात. यामुळे श्वासाचा त्रास अधिक वाढू शकतो. स्टेप 5, पुढची 10 मिनिटे निरीक्षण करा. इन्हेलर दिल्यानंतर पुढची काही मिनिटे खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे काही गोष्टींचं निरीक्षण करणं हे महत्त्वाचं ठरतं. जसे की श्वास मोकळा होतोय का, बोलणं सोपं होतंय का, व्हीजिंग कमी होतंय का. जर सुधारणा दिसली तर अटॅक कंट्रोल होत आहे. यात अजून एक प्रश्न येतो की डॉक्टरांकडे मग कधी जावं. तर हे सिम्पटम्स दिसत असतील तर ताबडतोब हॉस्पिटलला जा. जसे की इन्हेलर नंतरही आराम नाही, बोलताना खूप दम लागतो, छाती आत ओढली जाते, ओठ किंवा नखे काळी पडतात. त्यामुळे दम्याचा झटका अचानक येऊ शकतो. पण योग्य माहिती असेल तर तुम्ही घाबरण्याऐवजी योग्य ॲक्शन घेऊ शकता.